नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण कादंबरीचे स्वरूप पाहत आहोत. कादंबरीचे स्वरूप पाहत असताना यापूर्वी आपण कादंबरीच्या काही व्याख्या पाहिल्या होत्या. कादंबरीबद्दल अभ्यासकांची मतं पाहत होतो. यापूर्वी आपण पाहिलेल्या व्याख्या ज्या होत्या त्यामध्ये एक महत्त्वाची व्याख्या अशी होती की पाश्चात्य कादंबरीचा जनक फिल्डिंग यानं असं म्हटलं कादंबरीबाबत की गंभीर वातावरण नसलेले गद्य महाकाव्य म्हणजे कादंबरी. म्हणजेच महाकाव्याप्रमाणेच कादंबरीसुद्धा मानवी जीवनाचा संपूर्ण पट मांडला जातो. लांबीच्या दृष्टीनं, फलकाच्या दृष्टीनं किंवा विस्ताराच्या दृष्टीनं कादंबरी ही सुद्धा ही व्यापक असते, मोठी असते. मूलभूत फरक या दोघांच्या मधला हाच आहे की महाकाव्य ही पद्यामध्ये होती आणि कादंबरी या गद्यामध्ये आहेत. कारण कादंबरी हा आधुनिक वाङ्मय प्रकार आहे, तो अलीकडचा वाङ्मय प्रकार आहे. त्यानंतर आपण दुसरी व्याख्या पाहिली होती ती म्हणजे हृदयांतरंगाचे आविष्करण किंवा मानवी हृदयाचा सूक्ष्म कलात्मक अभ्यास म्हणजे कादंबरी. खरं तर कादंबरीमध्ये काय होतं हे या व्याख्येमध्ये सांगितलेलं आहे, काय असतं हे सांगितलेलं आहे. मानवी हृदयाचा सूक्ष्म कलात्मक अभ्यास असतो. म्हणजेच मानवी हृदयाच्या संदर्भात, हृदयाचा अर्थ भावनांच्या संदर्भामध्ये मांडणी असते आणि ती सूक्ष्म स्वरूपाची असते. आपण यापूर्वी काही मुद्दे पाहत असताना कथा, कादंबरी, कविता, नाटक या संदर्भाचा फरकही पाहिला होता. आपल्या लक्षात येईल की सूक्ष्म जेव्हा आपण सांगायला लागतो तेव्हा ते बारकावे सांगायला लागतो, खूप विश्लेषण त्याला करावं लागतं. कथेमध्ये, कवितेमध्ये, नाटकामध्ये असे विश्लेषण खूप कमी असतात. विश्लेषण करता येत नाहीत. एखादी घटना प्रसंग सांगितलं की लगेच पुढे जावं लागतं. त्या घटनांची वर्णनं आपल्याला करता येत नाहीत, कारण त्याच्या अवकाशाची त्याला मर्यादा आहे. आणि म्हणूनच जेव्हा पहिला भाग जो या व्याख्येचा जो आहे हृदयांतरंगाचं आविष्करण, याचाच अर्थ आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या हृदयामध्ये भावना ज्या उचंबळून येतात त्या एक प्रकारच्या नाही आहेत. त्याचं स्वरूप प्रत्येक वेळी वेगळं असतं आणि ते विशाल आहे, एकसारख्या नाहीत. आणि म्हणून त्याचं आविष्करण सुद्धा कसं आहे की वेगवेगळं असतं. असं आविष्करण दाखवायचं असेल तर मग तशाच प्रकारचं माध्यम पाहिजे. ते माध्यम आहे कादंबरी. कथेमध्ये, कवितेमध्ये, नाटकामध्ये आपल्याला याला मर्यादा पडतात आणि म्हणून ही व्याख्या तिचं स्वरूप स्पष्ट करते कादंबरीची की कादंबरी ही व्यापक जीवनदर्शन घडवणारी आहे, समग्र जीवनदर्शन घडवणारी आहे. मानवी भावनांचा, मानवी हृदयाचा, मानवी जीवनाचा सूक्ष्म अभ्यास करणार आहे. फक्त यातला आणखीन एक शब्द महत्त्वाचा आहे जो आपण पाहिला होता, कलात्मक हा शब्द जो आहे, कलात्मक म्हणजे हे घडवलेलं असतं. हे वास्तवामध्ये जसं घडतं तसं येत नाही. लेखकाने याची मांडणी केली असते, बांधणी केली असते, लेखकाने याचं कथानक तयार केलेलं असतं. किंबहुना याच्यामध्ये कल्पनेचाही भाग जास्त असतो. काही वेळा आपल्याला असं दिसेल की काही कादंबऱ्या या पूर्णतः कल्पनातीत असतात, काल्पनिक स्वरूपाच्या असतात. आता थोडासा वास्तवाचा आधार असतोच तो, तर सुद्धा कल्पने असतात. उदाहरणार्थ मराठीमधल्या 1863 आणि 1865 मध्ये ज्या कादंबऱ्या आल्या, मराठीमधली पहिली मनोरंजनात्मक कादंबरी जिला मानलं जातं ती म्हणजे मुक्तामाला लक्ष्मण शास्त्री हर्बेंची, आणि त्याचनंतर 1865 मध्ये आलेली ती म्हणजे मंजू घोषा. या प्रकारच्या कादंबऱ्या ज्या आहेत किंवा काही रहस्यमय कादंबऱ्या पुढच्या काळामध्ये आलेल्या, यातलं संपूर्ण जसं तसं घडतं समाजामध्ये, वास्तव तसं येत नाही. ते येतं वेगळ्या पद्धतीत मांडलं जातं. लेखक आपल्या कल्पनेने त्याची मांडणी करतो, म्हणून ते कलात्मक. जर जसंच्या तसं आहे तसं जर आलं असतं त्यामध्ये नाविन्य वाटलं नसतं, त्यातली कुठली गोडी वाटली नसती, किंबहुना त्याच्याविषयी कुतूहल वाटलं नसतं. कारण कादंबरीबद्दल कुतूहल निर्माण होणं, कादंबरीच्या कथानकामध्ये कुतूहल असणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. तर हे कुतूहल जे आहे ते वास्तवाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सांगता येत नाही की असत नाही आहे. म्हणजे एखादा ठोकळा असतो, तर ठोकळा आहे तसा दिला तर त्याला काही अर्थ उरत नाही आहे. पण त्या ठोकळ्यालाच आपण काही कलात्मक असं रूप दिलं, काही मूर्तीसारखं घडवलं, तर तोच ठोकळा मूर्तीमध्ये रूपांतरित होतो. तसंच लेखक जो समाजामध्ये वावरत असतो, तो पाहत असतो, तेच मांडत असतो. त्यानंतर आपण व्याख्या पाहिली होती ती म्हणजे H.G. वेल्स याची, ज्यात सर्व काही सामावेल अशी गार्डची थैली, याचंही स्पष्टीकरण मी केलं होतं.
की मानवी जीवन संपूर्णतः जे आहे, मानवी जीवनातल्या विविध प्रकारच्या भावभावना ज्या आहेत, त्यातलं सत्य असत्य असेल, गोडधोड असेल, म्हणजे वाईट चांगलं वाईट असेल, किंबहुना अनेक प्रकारचे भावभावना असतील, रागद्वेषादी भावना असतील, शृंगार असेल, पराक्रम असेल, प्रेम असेल, अशा प्रकारचे सर्व जे काय आहे जगण्यामध्ये ते कुठे येतं, तर ते केवळ कादंबरीमध्ये येतं. त्यामुळं गारुडी हा शब्द जो येतो तर अशी असं मानवी जीवनाचं दर्शन घडवणारी कादंबरी आपल्यावरती गारुड करते, आपल्या भारावून टाकते. त्यामुळे त्याची कलात्मकता ही स्पष्ट होते. आज आपण व्याख्या पाहणार आहोत ती बापट गोडबोले यांनी केलेली एक व्याख्या जी आहे, ती व्याख्या जी अशी आहे की ते म्हणतात, कादंबरी म्हणजे काय, तर सत्यसृष्टीच्या आधारानं काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण करून काल्पनिक पात्रांची व काही अंशी तदवलंबित जीवित घटना यांचे गोष्टरूपाने वर्णन करून व कलानंदाची प्राप्ती करून टाकणारा गद्य वाङ्मय विभाग म्हणजे कादंबरी. मित्र, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, यातलं प्रत्येक वाक्य पण म्हणजे एक खूप मोठं वाक्य आहे, खूप मोठी व्याख्या आहे, पण याचा आपण जर भाग केले तर आपल्या लक्षात यायला लागतील की पहिल्यांदा लेखक जे लिहितो तो कशाच्या आधाराने लिहितो, तर सत्यसृष्टीच्या आधाराने. म्हणजे लेखक समाजामध्ये पाहतो, बघत असतो, अनुभवत असतो, त्याच्या आधारेच तो लिहित असतो. म्हणजे सत्यसृष्टीचा आधार असल्याशिवाय काल्पनिक प्रतिसृष्टी निर्माण होत नाही. आणि मग त्याच्या अनुषंगानं सत्यसृष्टीमध्ये मी एखादी घटना पाहिली तर ती घटना आहे तीच सांगत नाही, तर त्या घटनेचा आधार घेऊन तशा प्रकारचं काल्पनिक प्रतिरूप तयार करतो, ज्याला प्रतिसृष्टी असं म्हटलेलं आहे. जसं एखादा चित्रकार असेल, चित्रकार दृश्य पाहतो, ते जसंच्या तसं दृश्य येत नाहीये, म्हणजे अगदी जसं झाडाची उंची असेल, लांबी असेल, किंवा पसारा असेल, किंवा अवकाशाचं अंतर असेल, किंवा अन्य घटक जसे तसे येत नाहीयेत. प्रत्येक पान आणि पानावरची रेख तो दाखवत नाही, तो त्यातून फक्त साकारतो काय, हे तर हे झाड आहे, आपण त्याला ते झाड समजतो. कारण झाड आपण वास्तवात पाहिलेलं असतं, वास्तवात आपण ते पाहतो. त्याची लांबी रुंदी, म्हणजे लेखक बसलेला आहे, चित्रकार बसतो, त्याच्यापासून त्याचं त्या झाडाचं असणारं अंतर, हे सगळं कल्पनेनं आपल्याला पाहतो, किंवा हे खूप जवळ आहे किंवा खूप दूर आहे, तो रेखाटतो कशा पद्धतीने. त्यामुळे त्याच्या मनामध्ये जी कल्पना जी येते, किंवा मनामध्ये जो विचार येतो, तो विचार वास्तवाच्या अनुषंगाने येतो आणि तो त्याच्या कल्पनित रूपांतर करतोय, किंवा काल्पनिक पद्धतीने तो प्रतिरूप तयार करतो. मित्र, गणपतीच्या काळामध्ये आपण अनेक शहरांच्या मध्ये काही देखावे पाहतो, खूप मोठे मोठे देखावे असतात, आणि आपण त्याला ती प्रतिकृती असं म्हणतो. ही म्हैसूरच्या राजवाड्याची प्रतिकृती, ही रायगडाची प्रतिकृती. ही प्रतिकृती प्रत्यक्षात खरी असते का? प्रतिकृती याचा अर्थ जे मूळचं रूप आहे त्याप्रमाणे घडवलेलं. आता मग मूळचा म्हैसूरचा राजवाडा असेल, किंबहुना मूळचा रायगड असेल, त्यातलं प्रत्येक गोष्ट तिथे आलेली असत नाहीये. किंवा चित्रपट आपण पाहतो, ऐतिहासिक चित्रपट पाहतो, तर हे सुद्धा असंच घडलेलं असतं की लेखकानं मूळच्या कथानकामध्ये किंवा मूळच्या घटना ज्या आहेत त्या आपल्या पद्धतीने मांडलेल्या असतात. म्हणजे मूळची घटना जशी जशी येत नाही. याचाच अर्थ असा होतो की लेखक लिहित असतो तेव्हा तो वास्तवाचा आधार घेतो आणि त्या पद्धतीनं आपली काल्पनिक प्रतिसृष्टी तयार करतो. फक्त कथानक तयार करत नाहीये, तर काल्पनिक पात्रांची स्वभावचित्र तयार करतो. पात्र सुद्धा कशी असतात? काल्पनिक असतात. काल्पनिक या अर्थानं की जे पात्र कादंबरीमध्ये रंगवलेलं असतं, साहित्यामध्ये रंगवलेलं असतं, ते हुबेहूब नसतं. म्हणजे उदाहरणार्थ निळू फुले या कलाकारांनी चित्रपटामध्ये जी भूमिका केली, जो खलनायक उभा केला, तो निर्माण केलेला लेखकाने निर्माण केलेला खलनायक आहे. प्रत्यक्षात प्रत्येक वेळी गावातला पाटील किंवा गावातला सरपंच किंवा कोणी राजकारणी असंच वागत असतो असं आपण म्हणत नाहीये. तो खलनायक जेव्हा उभा करायचा असतो तेव्हा खल म्हणजे दुष्ट प्रवृत्ती जी आहेत, अशा दुष्ट प्रवृत्ती लेखक अनेक ठिकाणी पाहत असतो आणि त्याचं एक मिश्रण करून तो काय करतो की ते पात्र तयार करत असतो. तसंच सद्गुणांची पात्र असतील तर एका माणसामध्ये सद्गुण असतात संपूर्णतः असंही कधी होत नाही, एकाच माणसामध्ये दुर्गुण असतात असंही कधी होत नाहीये. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की जे पात्र तयार केलं असतं ते मला कशा पद्धतीनं मांडायचं आहे हे लेखक ठरवतो. म्हणून मग ते एका सावकाराची असेल, एखाद्या
ऑफिसरची असेल किंवा एखादा गावातल्या एखाद्या सरपंचाची असेल किंवा एखाद्या राजकारण्याची असेल, एखाद्या सर्वसामान्य माणसाची असेल, तर ही जी पात्र जी येतात ती पात्र आपण लेखकानं तयार केलेली असतात. लेखकानं आजूबाजूच्या लोकांचं निरीक्षण करून किंवा त्याच्यातून घेऊन ते आपलं रूप तयार केलेलं असतं. म्हणून मग हे सगळं म्हणजे पात्र असतील किंवा कथानक असतील, घटनाप्रसंग असतील, हे सगळंच कुणाच्या अनुषंगाने आहे तर वास्तवसृष्टीच्या अनुषंगाने आहे. म्हणजे असाच्या असा माणूस आपल्याला समाजात दिसत नाही, परंतु समाजात अशा प्रकारची माणसं असतात, अशा प्रकारच्या प्रवृत्ती असतात, हे आपण मान्य करतो. आणि म्हणून लेखक असं पुढे म्हणतो, व्याख्या करत असताना असं म्हणतात, काही अंशी तदवलंबित जीवित घटना यांचे, काही अंशी म्हणजे समाजातलं जे घडते तसं नाही, काही अंशी तदवलंबित त्यावर अवलंबित अशा जीवित घटना, अशी पात्र, असं कथानक किंवा अशा घटनाप्रसंग याच्या अनुषंगानं जीवनातल्या घटना यांचं लेखकानं वर्णन केलेलं असतं. आता हे वर्णन कसं केलंय तर तोही एक शब्द महत्वाचा आहे की गोष्ट रूपानं. गोष्ट याचाच अर्थ ती सांगितली जाते, कथन केली जाते, ती घडवली जाते. जसा घडलेला प्रसंग आहे तो जसा आलेला नसत नाहीये. गोष्ट आपण त्याच्यामध्ये भर घालतो. आपण त्या पात्रांना अधिक चांगलं रूप प्राप्त करून देतो. आपण त्यांना अधिक काय म्हणू की आपण ज्याला कलात्मक किंवा जर थोडंसं आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर मसालेदार बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं एका फांदीवर कावळा बसतो, एका फांदीवर चिमणी असते, दोघांचं घर असं वगैरे असतं. हे माणसा निर्माण केलेली कथा आहे, गोष्ट आहे. म्हणून गोष्ट ही घडवलेली असते, गोष्ट ही तयार केलेली असते. म्हणजे जसं दागिन्यासाठी सोनं आपण वापरतो, तेव्हा सोनं जे आहे ते आपण कुठे वीट गळ्यात बांधत नाहीये. तर ते जे सोनं आपण सुवर्णाकाराकडे दिलेलं असतं, तो त्याला घडवतो, आकार देतो, त्याला अलंकार देतो, अलंकारिक करतो, वेगळ्या प्रकारची म्हणजे काय म्हणू की हिरप असते किंवा एक सजावट करतो आणि मग ती सजावट पाहिल्यानं आपल्याला बरं वाटतं. मूळ अंश सोन्याचाच, पण घडवलेला दागिना जो आहे तो मात्र वेगळा असतो. कादंबरीच्या या स्वरूपाबाबत आपल्याला असं म्हणता येईल की वास्तवाच्या अनुषंगानं मांडलेल्या, सत्यसृष्टीच्या अनुषंगानं मांडलेल्या जीवित घटना आहेत आणि म्हणून त्या घडवलेल्या, सांगितलेल्या असतात, त्याच्यामध्ये काही बदल केलेले असतात, लेखकानं जाणीवपूर्वक ती निर्मिती केलेली असते. या सगळ्यामधून कोणती गोष्ट मिळते तर कलानंद मिळतो. एखादी कला आपण पाहिल्याचा आनंद मिळतो. आनंद किंवा कलानंद हे साहित्याचं महत्वाचं प्रयोजन मानलं जातं, हेतू मानला जातो. म्हणजे एखादं चित्र पाहिल्यानंतर त्याच्या कलेला आपण दाद देत असतो, कलेचा आनंद मिळत असतो. किती सुंदर चित्र काढलंय, किती सुंदर चित्र रेखाटलंय. एखादा गायक जेव्हा तो गात असतो तेव्हा त्याने ज्या हरकती मुरके जे काही घेत असतो तो सजवत असतो. नुसतं एका सुरात तर गात नाहीये, एका सुरात गात राहील तर कुणी ऐकणारही नाहीये, त्यात कोणतंच नाविन्य असत नाहीये. प्रत्येक गायक एकच गाणं वेगळ्या पद्धतीनं जेव्हा साकारतो तेव्हा आपल्याला त्यातली कलात्मकता जाणवायला लागते आणि आपल्याला आनंद मिळतो. आता हा आनंद तर देतो, परंतु आणखीन एक गोष्ट या कादंबरीच्या मधून होते, ती म्हणजे जीवनामधील गुंतागुंतीच्या प्रश्नावर प्रकाश टाकतो. आता जीवनामध्ये ज्या घटना घडत असतात किंवा गुंतागुंत असते त्या कोणत्या असतात तर अनेक प्रकारच्या समस्या आहेत. उदाहरणार्थ पण लक्षात कोण घेतो सारखी कादंबरी जी लिहिली गेली, हरिभाऊ आपटेंनी पण लक्षात कोण घेतो ही कादंबरी 1890 मध्ये लिहिली. तर या कादंबरीचा हेतू काय होता की समाजामध्ये असणारे ज्या काही सामाजिक प्रथा परंपरा होत्या, रूढी होत्या, ज्याच्यामुळे हानी होत होती, ज्याच्यामुळे स्त्रियांचं भविष्य अंधारमय होत होतं, अशा प्रकारच्या रूढीवरती, म्हणजे विधवा झाल्यानंतर स्त्रीचं केशोपन करण्याची पद्धत आपल्याकडे होती, त्या प्रथेवरती त्यांनी प्रहार केला. की हे चांगलं आहे का? त्यांनी फक्त सांगितलं की हे असं घडतं. म्हणजे ती मुलगी 10 वर्षाची, 15 वर्षाच्या त्या काळाचा लग्न लवकर व्हायची, लवकर एखादा मृत्यू व्हायचा नवऱ्याचा, विधवा व्हायची, तिला कोंडलं जायचं, दरवेळी ते केशोपन केलं जायचं, तिला विद्रूप केलं जायचं. आणि हे वास्तव होतं, हे समाजामध्ये घडत होतं. आणि तिला विधवेला पुनर्विवाहाची सोय नव्हती आपल्याकडे. म्हणजे पुरुषाने 4-4 लग्न केली तरी चालायचे, परंतु विधवेला मात्र पुनर्विवाह असायचा आणि आयुष्यभर तिनं अंधार कोठडीमध्ये काढायचं.
हे दुःख त्या स्त्रियांच्या वाट्याला येत होतं. यावरती प्रकाश टाकला कोणी, तर हरिभाऊ आपटेंनी. पण लक्षात कोण घेतो, लक्षात कोण घेतो, यातली यमू जी आहे ती यमू या सगळ्याला बळी पडते किंवा यमूला सामोरं जेव्हा लागतं दुर्दैवानं, खरं तर ती विरोधामध्ये असते या सगळ्यांच्या. आधुनिक काळामध्ये जे पुरोगामीपण जे आहे ते पुरोगामी विचार मांडणारी ही कादंबरी आहे. म्हणजेच जीवनामधला हा गुंतागुंतीचा प्रश्न होता, त्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरती या लेखकाने प्रकाश टाकला. अशा आपल्याला अनेक कादंबऱ्या सांगता येतील. ब्राह्मण कन्यासारख्या कादंबरीचा आपल्याला उल्लेख करता येईल, की ज्या ब्राह्मण कन्या कादंबरीनं आंतरजातीय विवाहासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची मांडणी केली. श्रीधर व्यंकटेश केतकर हे फक्त लेखकच नव्हते, समाजशास्त्रज्ञ होते. त्यांनी समाजशास्त्रज्ञाच्या भूमिकेतून ब्राह्मण कन्या या कादंबरीमध्ये आंतरजातीय विवाहाचा प्रश्न मांडला. खूप मोठी चर्चा त्या काळात त्या कादंबरीवर झाली. जेव्हा आपण ही कादंबरी वाचतो तेव्हा आज आपल्याला पटू लागतं की श्रीधर व्यंकटेश केतकरांना हे का मांडावं असं वाटलं. तर या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना एक प्रश्न सतावत होता की जर समाजातला हे जे द्वेषपूर्ण किंवा जातीपातीचं जे राजकारण असतं की जातीपातीचा एक आपल्याकडे जो भाग भेदाभेदाचा जो आहे तो जर संपवायचा असेल तर अशा प्रकारचं सामाजिक अभिसरण होण्याची गरज आहे. म्हणजे मित्र तुमच्या लक्षात आलं असेल ही जी व्याख्या जी आहे कादंबरीची, ती कादंबरीची व्याख्या काय सांगते तर आपल्याला सत्यसृष्टीच्या आधाराने लेखक मांडतो, पण लेखकाने मांडलेलं ते काल्पनिक स्वरूपाने तयार करतो. त्यातल्या जीवित घटना, प्रसंग किंवा पात्र ही सगळी वास्तवाच्या अनुषंगाने येणारी असतात, पण वास्तवातली नसतात. आणि ते तो घडवून सांगतो, तयार करून सांगतो, जसं तसं तो सांगत नाहीये. आणि या सगळ्यामधून आपण एक कलाकृती पाहिल्याचा आनंद होतो, अनुभवल्याचा आनंद होतो, कलानंद मिळतो. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातल्या याचा अर्थ व्यक्तिगत जीवन असेल किंवा समाज जीवन असेल, या समाज जीवनातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर आपल्याला प्रकाश टाकला जातो. त्याच्या निमित्तानं आपल्याला अनेक गोष्टी कळू लागल्या. हे शिकत असताना आपल्याला लक्षात यायला लागेल की बनगरवडीसारखी एखादी कादंबरी असेल, जोगवा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तो जोगवा चित्रपट राजन गवस यांच्या चौंडक भंडारभोग या कादंबऱ्याच्या अनुषंगानं आलेला चित्रपट आहे. त्यातली समस्या काय आहे ते त्या कादंबरीच्या मध्ये अत्यंत बोलकेपणाने मांडलेले आहे. हृदयस्पर्श कादंबरी आहेत, वास्तवाचं दर्शन घडवणाऱ्या कादंबरी आहेत. इंदू काळे, सरला भोळे या कादंबरी ही मराठीतली जी पहिली कादंबरी जी आहे, या कादंबरी सुद्धा मराठीतली ही पत्रात्मक स्वरूपाची पहिली कादंबरी. यात सुद्धा स्वातंत्र्याच्या काळाच्या वेळी जो अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न येतो किंवा असतो, त्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याची अवस्था काय होते ती पत्रांच्या माध्यमातून वामन मल्हार जोशींनी अत्यंत सुरेखपणे मांडलेले आहे. या सगळ्याचा अर्थ असा होतो की इंग्रजीमध्ये कादंबरीला म्हणजे साधारणतः या प्रकारच्या लेखनाला फिक्शन असं मानलं जातं, काल्पनिक प्रतिसृष्टी मानली जाते. आपल्याकडे जी कादंबरी ज्या आल्या त्या साधारणतः पूर्वीच्या कादंबऱ्या या काल्पनिक प्रतिसृष्टीच्या दृष्टीने कमी असतील, कारण का वास्तवच मांडण्याचा आपल्या लेखकांनी खूप मोठा प्रयत्न केला. नाही आलं असं नाहीये. पुढच्या काळामध्ये काही काल्पनिक आल्या किंवा मगाशी उल्लेख मी केला होता की मुक्तामाला, मंजू घोष या कादंबऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला काही मनोरंजन करणाऱ्या कादंबऱ्या म्हणून आपण त्याकडे पाहतो, रंजन प्रधान कादंबऱ्या म्हणून पाहतो, काल्पनिक स्वरूपाच्या कादंबऱ्यांचं कथानक पाहतो. परंतु आपल्याकडे मात्र ज्या कादंबऱ्या सुरुवातीपासून येत गेल्या, अगदी यमुना पर्यटनपासून आपण उल्लेख केला, तर साधारणतः आपल्याकडे कादंबऱ्यांचा सुरुवातीचा काळ जो आहे तो सामाजिक प्रश्न मांडण्याकडे या लेखकांचा कल होता. आणि म्हणून सुरुवातीच्या काळातल्या कादंबऱ्यांना आपल्याला संपूर्ण काल्पनिक असं म्हणता येत नाहीये. तरीही कोणतीही कादंबरी जरी घेतली तर ती परिपूर्ण वास्तव नसते, परिपूर्ण वास्तव असत नाही, तर ती असते काल्पनिक स्वरूपानंच ती येते. स्थलकाल प्रसंगाची निवड करत असताना लेखकाला म्हणजे कादंबरीतले स्थलकाल निवडत असताना तो सार्थ निवडतो, अर्थपूर्ण निवडण्याकडे लेखकाचा कल असतो. आणि त्यामुळे ती कादंबरी आपल्याला वास्तवाच्या जवळ जाते, समांतर जाते. आणखीन एक व्याख्या केली
ती वामन मल्हार जोशींनीच केलेली आहे. ते असं म्हणतात की कलात्मक कादंबरी ही संपूर्ण सत्यावर अधिष्ठित नाही, तर निवड करून सार्थ, साभिप्राय, लक्षणीय, कथनीय अशा सत्यावरती अधिष्ठित असते. आताच आपण ही चर्चा करत होतो की कादंबरी ही सत्यावर अधिष्ठित असत नाही, संपूर्ण सत्यावर अधिष्ठित असत नाहीये. यातला संपूर्ण हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, कारण का 100% त्यातलं शब्दशः खरं असत नाही. लेखकानं लिहिलेली कादंबरी जर कुणी असं म्हटलं की हा माझा पुरावा आहे, हे बघा हे कादंबरीत असं म्हटलंय, तर ते खरं असत नाही. कारण कादंबरी ही मुळातच कलात्मक स्वरूपाची असते आणि त्यामुळे या व्याख्यामध्ये कलात्मक कादंबरी, अगदी ऐतिहासिक कादंबरी जरी आपण घेतल्या तरी सुद्धा त्या सत्याच्या कसोटीवर परिपूर्ण उतरत नाहीत, किंवा त्यातलं वर्णन जी केली असतात ती वर्णनं आपल्याला लेखकानं आपल्या कल्पनेने केलेली असतात. त्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहे ते पैलू तो फक्त सांगत असतो, घटना ज्या माहीत असतात ते सांगत असतो. उदाहरण स्वामी माझ्या कादंबरीमध्ये आपल्याला असं दिसायला लागेल की स्वामीमधल्या रमाबाईंचं जीवन किंवा रमाबाईंच्या बद्दल इतिहासामध्ये किती अशा गोष्टी आहेत, किती नोंदी आहेत. अगदी मोजक्या नोंदी असतील. एक माधवरावांशी झालेलं लग्न असेल आणि त्या माधवरावांच्या निधनानंतर सती जाण्याचा प्रसंग असेल, त्या प्रकारच्याच फक्त नोंदी इतिहासामध्ये आहेत. मग संपूर्ण कादंबरीमध्ये जे रमाबाईंचं आणि माधवरावांचं जीवन जे रेखाटलं गेलं, किंवा विशेषतः रमाबाईंचं जीवनाबद्दल आपण बोलतो, तेव्हा त्या मग अन्य घटना लेखकानं कुठून आणल्या, तर त्या लेखकानं त्या काळाच्या अनुषंगानं त्या काळात कसं घडलं असेल, वातावरण कसं असेल, याचा कल्पनेनं वापर केलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की लेखकानं ते त्यावेळेचं सांगितलंय. म्हणजेच कादंबरी ही कलात्मक स्वरूपाची असते हे आपण मान्य करतो आणि त्यामुळे ती संपूर्ण सत्यावर कधी अधिष्ठित असत नाही. तर मग लेखक कसं करतो हे सगळं, कसं लिहितो, तर लेखक निवड करतो. कशाची निवड करतो, तर माझ्या कादंबरीचा आशय जर मला आशय काय आहे हे निश्चित झालं की त्या कादंबरीच्या आशयाच्या अनुषंगानं कोणकोणत्या प्रकारच्या घटना मला पाहिजे आहेत, कोणकोणत्या घटना हव्यात, कोणकोणत्या प्रकारची पात्र हवीत, कोणते प्रसंग हवेत, त्यांच्यातले आंतरसंबंध कसे आहेत, याची निवड केलेली असते. आणि म्हणून ही निवड कशी असली पाहिजे, मात्र निवड मनाला वाटले म्हणून ते कोणतेही प्रसंग घेतले असं नाहीत. मला 100 प्रसंग माझ्याजवळ आले आहेत म्हणून मी 100च्या 100 प्रसंग त्या कादंबरीत लिहिले असं कधी होत नाही. कारण का एखादा प्रसंग कादंबरीशी निगडीत असतो, कादंबरीच्या कथानकाशी जवळचा असतो, बाकीचे टाकाऊ स्वरूपाचे असतात, म्हणजे त्यावेळी उपयोगी असत नाहीत. म्हणून आपण लेखक जे निवड करतो ती निवड कशी असते, सार्थ म्हणजे अर्थपूर्ण असते. म्हणजे हाच प्रसंग का घेतला, हीच घटना का निवडली, तिला काहीतरी अर्थ असला पाहिजे. आपण हे बऱ्याच वेळा चित्रपट पाहत असताना असं म्हणतो, हे कथानकात कुठे बसत नाहीये, हे काय जुळलेलं नाहीये, हा सांदा सुटल्यासारखा वाटतो. याचा अर्थ जो प्रसंग कथा त्या चित्रपटाच्या मध्ये कथानकामध्ये येतो तो आपल्याला खटकतो, आपल्याला आवडत नाहीये. किंवा एखादं पात्र आपण पाहतो आणि हे पात्र हे नाहीये, हे शोभत नाही याला पात्र, म्हणजे ते पात्र शोभत नाही याचा अर्थ तुम्हाला असं म्हणायचं असतं की त्याची निवड चुकलेली आहे. जो निर्माता दिग्दर्शक कुणी असेल त्याची निवड चुकली. त्याच पद्धतीने इथंही असंच असतं. कादंबरीकार हा निर्माता असतो, दिग्दर्शक असतो, का लेखक म्हणून तो सगळंच घडवत असतो आणि त्यामुळे त्याला निवड करत असताना खूप काळजी घ्यावी लागते. म्हणून ती निवड कशी असावी लागते, तर ती सार्थ असते, अर्थपूर्ण असते, ती साभिप्राय असली पाहिजे, अभिप्रायासह असले पाहिजे. हे काय याचं उत्तर त्याला देता आलं पाहिजे, स्पष्टीकरण करता आलं पाहिजे. मी हा प्रसंग का निवडला, ह्या पात्राचा असा स्वभाव मला घडवायचा होता, तर तुम्ही जो का घडवला, तर ते या सगळ्या कादंबरी फक्त म्हणजे कादंबरी म्हणून नुसता घटना एकत्र केल्या, पात्र एकत्र केली म्हणून कादंबरी घडत नाही, कारण त्यांचे एक मिश्रण सुंदर व्हायला लागतं. मग ते त्याचं स्पष्टीकरण मला करता आलं पाहिजे, अभिप्राय देता आला पाहिजे, ती लक्षणीय असली पाहिजे, ती वेगळी असली पाहिजे. म्हणजे केवळ इतिहास माहीत आहे म्हणून ऐतिहासिक कादंबरी लिहिली असं कधी होत नाही, असं कधी होऊ नये खरं तर.
वेगळेपण काय आहे, सांगण्यासारखं काय आहे. जेव्हा सांगण्यासारखं म्हणजे आपण सगळं पाहतो, ते सगळं सांगावंसं असं वाटत नाही ना, आपण दुर्लक्षित करत असतो. जी एखादी गोष्ट सांगावीशी वाटते तीच सांगितली गेली पाहिजे कादंबरीमध्ये, म्हणजेच ती वेगळी असते. म्हणजे बाजारात गेल्यावरती दुकानामध्ये गर्दी होती की दुकान अशी होती, दुकानं मांडल्यात, ह्यात विशेष काहीच नाहीये. एखादा माणूस आपण नेहमीच बघतो, पण एखाद्या दिवशी तो विचित्र पद्धतीनं दिसतो किंवा वेगळ्या पद्धतीने दिसतो हे आपल्या लक्षात राहतं. म्हणजे लक्षणीय ते आहे, ते वेगळेपण आहे, ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि परत महत्वाचं म्हणजे ते कथनीय आहे. कथनीय म्हणजे काय, तर ते सांगण्यासारखं आहे, हे सांगितलंच पाहिजे अशा प्रकारची भावना किंवा अशा प्रकारचा विचार लेखकाच्या मनात असला पाहिजे. वामन मल्हार जोशींनी असं म्हटलं की काय असलं पाहिजे, तर सार्थ, साभिप्राय, लक्षणीय, कथनीय अशा सत्यावरती अधिष्ठित असते. म्हणजे तुम्हाला त्या घटनांचं विश्लेषण करता आलं पाहिजे, त्याच्याबद्दल मत सांगता आलं पाहिजे, वैशिष्ट्य वेगळी हवेत आणि ते सांगण्यासारखं आहे, परंतु ते खरंही वाटलं पाहिजे. म्हणजे हे अशा अशा प्रकारचं घडू शकतं, जे लेखकानं घडवलंय ते घडू शकतं. घडलंच आहे असं नाहीये, घडेलच असंही नाहीये, प्रत्यक्षात उद्या ती गोष्ट बघायलाच मिळेल असं नाहीये, पण ते घडू शकतं असं वाचकाला वाटलं पाहिजे. म्हणजे ती सत्यावर अधिष्ठित पाहिजे, अशा प्रकारच्या सत्यावर अधिष्ठित पाहिजे. वास्तव याचा अर्थ आपण पाहतो तेच नाहीये, तर अशा प्रकार सत्य की जे मी निवडलंय. सिंहासन सारखी कादंबरी असेल, त्या कादंबरीतलं राजकारण, त्यातली पात्र, त्यातल्या घडामोडी, त्या घटना, या सगळ्या घटना आपल्याला पुढे असं वाटतं की अरे हे घडू शकतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं, की कधीच आपण केवळ दोनच पक्ष एकत्र येतील म्हणजे एकमेकाशी लढतील असं जे वाटत राहतं, त्यावेळी तिसरी गोष्ट घडू शकते. आणि असं जर कोणी मांडलं असेल तर मग आपण त्याला म्हणतो की नाही, हे होऊ शकतं, असू शकतं. कारण राजकारणामध्ये असं असू शकतं, समाजकारणामध्ये अशा घटना घडू शकतात. म्हणजे एखादी काल अत्यंत दुर्दैवी असणारी एखादी व्यक्तिरेखा, एखादी व्यक्ती उद्या खूप मोठी झालेली असते, त्याला आपण नाकारू शकत नाही ना, की नाही नाही, लहान असणारी व्यक्ती लहानच राहते, झोपडपट्टीमध्ये राहणारी व्यक्ती कधीच मोठी होत नाही, असं कधी आपणही मानत नाहीये. म्हणजे त्याला पोषक वातावरण मिळालं तर तो आपोआपच एखादा खूप मोठा कोणतरी होऊ शकतो, व्यक्तिमत्व घडू शकतात. म्हणजे लेखकानं जर असं मांडलं असेल, जरी ते कल्पनेने एखादं मांडलं असेल तरी सुद्धा काय असू शकतं की ते सत्य आहे याचा आभास होतो किंवा सत्य आहे याचा भास वाचकाला होतो, वाचक त्याच्यावर विश्वास ठेवतो. या अनुषंगानं ही अत्यंत महत्वाची अशी एक व्याख्या आहे. कादंबरी म्हणजे काय हे सांगत असताना अजून एक, यापूर्वी आपण बोललोच आहोत त्याच्यामध्ये, मानवी जीवनाचं दर्शन घडवणारी गद्यकथा होय. कादंबरी म्हणजे काय, तर मानवी जीवनाचं, याच्यामध्ये आपण एक शब्द यापूर्वीच आपण अधिक मिळवला होता, तो म्हणजे समग्र मानवी जीवनाचं. कादंबरीचं उद्दिष्ट काय आहे, तर मानवी जीवनाचं दर्शन घडवणं, जे आपल्या जीवनामध्ये घडतं, समाजामध्ये घडतं, या या पृथ्वी तलावरती घडतं किंवा काही वेळा अवकाशात सुद्धा घडतं, या सगळ्याचं दर्शन घडवणं हा कादंबरीचा मूळचा हेतू आहे. जर हे उद्दिष्ट त्यांनी ठेवलं असेल कादंबरीकाराने किंवा कादंबरीच्या संदर्भामध्ये, तर कादंबरीची सामुग्री सुद्धा तीच आहे, मानवी जीवनच आहे. म्हणजे मानवी जीवनात जे जे घडतंय तेच कादंबरीत सांगायचं आहे, ते घडवायचं आहे. तर मानवी जीवन ही सामुग्री आणि मानवी जीवनाचं दर्शन घडवणं हे त्याचं उद्दिष्ट. आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी लेखकाला मानवी जीवनातल्या घडामोडींच्याकडे लक्ष द्यावं लागतं. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गद्यकथा होय. ह्यातली कथा जी आहे ती कथा याचा अर्थ ती घडवलेली असते, यापूर्वी आपण पाहिलेलं आहे, आणि ती गद्य स्वरूपाची असते. जे आपण गंभीर वातावरण असलेलं गद्य महाकाव्य याच्यामध्येही याचा अभ्यास आपण केला होता किंवा विचार केला होता. कादंबरी ही गद्य कथा असते. भालचंद्र नेमाडे यांनी एक व्याख्या केली, ते असं म्हणतात की कादंबरी म्हणजे काय, कादंबरी म्हणजे प्रदीर्घ भाषिक अवकाश असलेली
म्हणजे कादंबरीचं स्वरूपच जे आहे ते प्रदीर्घ आहे, भाषिक अवकाश भरपूर आहे. म्हणजे कादंबरीचा काल जर बघितला काळ, तर आपण 5-5 पिढ्या 10-10 पिढ्यांचा कालखंड सुद्धा त्याच्यामध्ये येऊ शकतो. पानांच्या संख्येवर गेलं तर 1000 पानांच्याही कादंबरी असू शकतात. अगदी 70-75 पानांच्याही कादंबरी अलीकडच्या काळामध्ये आहेत. पूर्वीच्या काही थोडं कादंबरी म्हटलं की ती जाडजूड असली पाहिजे, भरपूर असते, विश्लेषणासह असते, असं सगळं होतं. त्यामुळे काही कादंबऱ्या आपण बघितलं तर खूप मोठ्या मोठ्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे ययातीसारखी कादंबरी असेल किंवा महानायकसारखी कादंबरी, ह्या 700, 750, 1000 पानांच्या कादंबऱ्या वगैरे आहेत. म्हणजेच कादंबरी म्हणजे भाषिक अवकाश अधिक असतो. त्याच्यामध्ये आशयसूत्र अनेक असतात. कथेमध्ये एकच आशयसूत्र असेल, कादंबरीमध्ये आशयसूत्र अनेक असतात. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात. म्हणजे एकेका गोष्टीवर सुद्धा एकेका आशयसूत्रावर पुन्हा वेगळी कादंबरी होऊ शकेल. या प्रकारची मांडणी त्याच्यामध्ये असते. आपण कथानकामध्ये हे पुन्हा पाहता येईल. गंगाधर गाडगे यांची कथानकाची स्वरूप सांगत असताना उपकथानकांचं जे महत्त्व सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की उपकथानक हे स्वतंत्र कथानक असू शकतं, पण ती सगळी कथानक आपण जोडतो एकत्र उपकथानकाने, खूप मोठी माळ तयार व्हायला लागते किंवा एक शृंखला तयार व्हायला लागते. त्यामुळे आपोआपच मला एकापेक्षा अधिक गोष्ट सांगायच्या आहेत, एकापेक्षा अनेक घटना सांगायच्या आहेत, मला अनेक पात्र उभी करायची आहेत, त्यांच्यातले आंतरसंबंध सांगायचे आहेत. या सगळ्यासाठी म्हणून जो फलक म्हणतो आपण, पूर्वी आपण असं म्हटलं होतं की जसं चित्रकारासाठी कॅनव्हास जेवढा मोठा असेल तेवढं जे चित्र मोठं असेल, त्यातले बारकावे अधिक असतील. त्याच पद्धतीनं आशयसूत्र अनेक आहेत, त्याच्यामुळे आपोआपच त्याचे पदर, त्याचे पैलू सुद्धा अनेक असतील. म्हणजे एकापेक्षा अधिक माणसं एकत्र आली की आपोआपच प्रत्येकाचं वेगळेपण दिसणार आहे. कथेमध्ये किती असतात, कथेची व्याख्या करताना आपण असं म्हणतो की कमीत कमी घटना प्रसंग आणि कमीत कमी पात्र यांनी सांगितलेली एकच एक गोष्ट म्हणजे कथा. म्हणजे तिथे सगळ्याच गोष्टी लहान आहेत, पात्र सुद्धा अगदी मोजकी, 2-3 पात्र, 2-4 पात्र, किंवा अगदी त्याच्या लांबी जर बघितली तर ती 10-15 मिनिटाच्या आत सांगून होते, इतक्या कमी कालावधीची असते. घटनाप्रसंग तर कमीत कमी याचा अर्थ असा होतो की कमीत कमी म्हणजे ते 2 असतील, 4 असतील, 5 असतील, पण त्या 50 नाहीत, 100 नाहीत, 200 नाहीयेत. ते सांगण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी लागत नाहीये. कादंबरी कथन करायचं असेल, वाचायची झाली तर आपल्याला 10-10, 15-15 दिवस लागतात. 4-4 दिवसापेक्षा अधिक कालखंड लागतो सलग वाचली तरी सुद्धा. याचा अर्थ ते विस्तारानं सांगितलं असतं, व्यापक पद्धतीने सांगितलेलं असतं. आणि म्हणून भालचंद्र नेमाडे असं म्हणतात की आशयसूत्र अनेक आहेत, अनेक पदर असलेली, त्यामुळे विस्तृत संरचना मानणार. त्यामुळे विस्तृतता आपोआपच त्याला येते. त्याची संरचनाच मुळात वेगवेगळी असते, विविधता असते, वैविध्यपूर्ण असतात. जसं अनेक चौकोन आपण एकत्र एक गुंतले तर खूप मोठं एक जाळं तयार व्हायला लागतं. त्या प्रकारचं कादंबरी हे अशा प्रकारचं एक जाळंच आहे. अनेक घटना, अनेक प्रसंग, अनेक पात्र, त्यांचे स्वभावचित्र एकत्र आलेले असतात आणि त्यांचं एक विषय खूप मोठं व्यापक असं एक जाळं तयार झालेलं असतं. पुढे त्यांनी म्हटलंच आहे की अनेक पात्र असतात, प्रसंग असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या व्याख्येमध्ये आहे की या कादंबरीमधून अपूर्णतेपेक्षा संपूर्णतेकडे लक्ष जास्त असतं. म्हणजे संपूर्ण जीवन सांगायचं आहे, संपूर्ण मानवी जीवन सांगायचं आहे. अपूर्ण आहे. कथेमध्ये एखादी गोष्ट असते ती अपूर्ण असते, ज्या पुढेही भाग असू शकतो. म्हणजे माझ्या जीवनातला एक प्रसंग सांगितला म्हणजे माझ्या आयुष्यातलं सगळं सांगून झालं असं कधी होत नाहीये. कवितेमध्ये माझी एक भावना सांगितली म्हणजे संपूर्ण आयुष्यातलं सगळं सांगून झालं असं कधी होत नाही. तर ते असतं, ते अपूर्णता असते. कादंबरीमध्ये मात्र संपूर्णतेकडे कादंबरीचं कथानक झुकलेलं असतं किंवा तिकडे संपूर्णतेकडे अधिक लक्ष असतं. अशी साहित्यकृती म्हणजे भालचंद्र नेमाडेंनी सांगितलेली कादंबरी. थोडक्यात सांगायचं झालं तर कादंबरीचा भाषिक अवकाश खूप मोठा असतो. अलीकडच्या कादंबरीच्या लहानही आहेत. उदाहरण पाचोळ्यासारखी कादंबरी असेल, यासारख्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या बनगरवाडी, त्यांचा भाषिक अवकाश लहान आहेत. परंतु त्यामध्ये आशयसूत्र सुद्धा कमी असतील, परंतु मानवी जीवनाचं विस्तृत चित्रण ती करते किंवा मानवी जीवनाचं समग्रता सांगण्याचा तिचा ध्यास आहे.
ती तेवढी लक्षणीय आहे. आणि म्हणून जरी आज कादंबऱ्या आकारानं कमी जरी झाल्या असल्या तरी सुद्धा मानवी जीवनाच्या समग्रतेकडे किंवा संपूर्णतेकडे त्यांचं लक्ष असतं. म्हणून ही व्याख्या सुद्धा तेवढीच महत्वाची. मराठी भाषेच्या अभ्यासिका उषा हस्तक यांनी कादंबरींच्या ज्या अनेक व्याख्या केल्यात, अनेक अभ्यासकांनी त्याच्यामधून काही कादंबरीचे गुणांचा निर्देश त्यांनी केलाय, हे आपण पुढे पाहत आहोत. त्यांच्या मते कादंबरी म्हणजे कथात्मक गद्याचं भरपूर लांबी असलेलं रूप आहे. म्हणजे याची लांबी आता आपण पाहिले की भरपूर आहे, अनेक पानांची संख्या जास्त असते. कादंबरीतलं विश्लेषण भरपूर असतं, त्यामुळे त्याची आपोआपच लांबी वाढलेली असते की लांबी अधिक असते. कथात्मक असतं, गद्य असतं, हे आपण पाहिलं. तिला किमान लांबी तर हवीच, म्हणजे कमीत कमी लांबी तरी हवीच. कमाल किती असू शकते, म्हणजे एखादी कादंबरी ही 75-100 पानांची असते, तशी ती 1000-1500 पानांची सुद्धा असू शकेल. त्यामुळे किमान लांबी तरी हवीच, म्हणजे ती कथेपेक्षा मोठी पाहिजे, कवितेपेक्षा मोठी पाहिजे, नाटकापेक्षा मोठी हवीच हवी. म्हणजे त्याला कादंबरी म्हटलं गेलं पाहिजे अशा प्रकारची लांबी असायला हवी. जर तसं नसेल, अगदीच 10-15 पानांची कादंबरी जर कोणी म्हणाल तर ते आपल्याला हसू यायला लागेल, ते खोटं वाटायला लागेल. कारण का 10-15 पानांची कादंबरी असू शकत नाहीये. त्यामुळे अस्तित्वच कादंबरी जाणवणार नाही. कादंबरीचं अस्तित्व जाणवायला ती कादंबरीसारखी वाटली पाहिजे. पूर्वी आम्ही शाळेमध्ये असताना 500 पानांची एक वही वापरायचो. म्हणजे एक मोठी वही 500 पानांची, म्हणजे 5-6 विषय सगळे जे आहे ते एकाच वहीमध्ये बसतील, म्हणजे जाडजूड स्वरूपाची. आजही लॉंग नोटबुक सारखा प्रकार वगैरे आपण ऐकतो. म्हणजे लॉंग नोटबुक किंवा लॉंग बुक म्हटल्यानंतर त्याची लांबी ही किमान काहीतरी मोठी असली पाहिजे. ती अगदी काही इंचामध्ये किंवा अगदी 2-4 इंचाचे किंवा एखादी छोटी डायरी असते या प्रकारची असत नाहीये. त्यामुळे तिच्या लांबीची किमान आणि कमाल मर्यादा सूचित करण्यासाठी शब्दसंख्येचा आधार घेण्यात आलेला आहे. इतके असावेत शब्द किंवा इतक्या मोठी असावी. हा वाङ्मय प्रकार कथनाला म्हणजे निवेदनाला प्राधान्य देतो. लेखक स्वतः हे कथानक सांगत असतो, काही वेळा कादंबरीतली पात्रही सांगत असतात, पण निवेदन केलेलं असतं, सांगणारा कोणतरी असतो. त्यामुळे हा कथनात्मक निवेदनाचा प्रकार आहे. कादंबरीने व्यापलेले विषय जे आहेत ते भरपूर प्रकारचे आहेत. त्यांची निश्चित वर्गवारी करता येत नाही. साधारणतः आपण सामाजिक कादंबरी, ऐतिहासिक कादंबरी किंवा वास्तववादी कादंबरी अशा प्रकारचे काही प्रकार वगैरे करतो, परंतु त्यांची एवढेच प्रकार आहेत असं नाही. या प्रकारच्या अनेक प्रकारच्या कादंबऱ्या म्हणजे कादंबऱ्याचे विषय आहेत. ठराविक विषयांच्यावर कादंबरी लिहिली जाते असं नाही. लघुकथा आणि लघु कादंबरी यांच्यापेक्षा कादंबरीला मानवी जीवन व्यवहार दर्शन अधिक स्वरूपात घडवता येतं. म्हणजे एखादी लघुकथा असते किंवा छोटी कादंबरी असते, यापेक्षा कादंबरी ज्याला आपण म्हणतो त्या कादंबरीला मानवी जीवन अधिक व्यापकतेने घडवता येतं. कारण का आपोआपच तिचा फलक जो आहे, त्याचा कॅनव्हास जो असतो तो खूप मोठा असतो किंवा विस्तृत असतो. कादंबरीमध्ये घटना, व्यक्ती, वातावरण अशा प्रकारचे अनेक घटक असतात. या घटकांच्या अनुषंगाने आपल्याला विविध स्वरूपाचं, व्यामिश्र स्वरूपाचं किंवा मिश्र स्वरूपाचं, गुंतागुंतीचं दर्शन घडवता येतं. एकावर दुसरी क्रिया अवलंबून असते. क्रिया प्रतिक्रियांचा हा सगळा खेळ असतो मानवी जीवनामध्ये. तेव्हा मग त्याचे अंतर्पट किंवा अंतर्बाह्य स्वरूप जे आहे ते आपल्याला विश्लेषणाने व्यक्त करता येत असल्यामुळे या कादंबरीची लांबी जी आहे ती आपल्याला खूप मोठी ठेवता येते. या पटाचा आपल्याला वापर करता येतो. सारांशानं कादंबरी म्हणजे काय पाहत असेल तर असं म्हणता येईल की कथात्मक वाङ्मय प्रकारामध्ये अनेक प्रकारांचा समावेश होतो, साहित्य प्रकारांचा. त्याच्यामध्ये महाकाव्य आहेत, खंडकाव्य आहेत, पुराणकथा, दंतकथा, लोककथा, नीतिकथा, प्रवासकथा, साहसकथा, अद्भुत कथा अशा अनेक प्रकारच्या निवेदन ज्याच्यामध्ये केलं जातं अशा प्रकारच्या कथांचं कथात्मक वाङ्मयामध्ये कादंबरी सुद्धा येते. याच प्रकारच्या या वाङ्मय प्रकारामध्ये अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि आजच्या काळात सर्वाधिक लोकप्रिय असणारा कादंबरी हा वाङ्मय प्रकार आहे. कादंबरीच्या विषयानुसार विविध प्रकार केले जातात. आपण आता पाहिलंच होतं, मग आता बोललो की सामाजिक असेल, रंजनवादी, ऐतिहासिक, पौराणिक, वास्तववादी, ग्रामीण, महानगरी
अशा प्रकारे सुद्धा विविध प्रकार आपल्याला पाहता येतात. आपण आतापर्यंत पाहिलं ते कादंबरीच्या अनेक व्याख्या ज्या आहेत त्या व्याख्याच्या अनुषंगाने आपण कादंबरीचं स्वरूप जाणून घेत होतो. मला वाटतं तुम्हाला हे सगळं समजलं असेल. या व्याख्या जर समजून तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही प्रत्यक्ष कादंबऱ्या वाचणं आवश्यक आहे. केवळ कादंबरी स्वरूप वाचलं आणि मी कादंबरी मला समजली असं कधी होत नाही. आणि असं जर व्हायचं नसेल, करायचं नसेल तर तुम्हाला मिळतील त्या कादंबऱ्या वाचल्या पाहिजेत. म्हणजेच तुमच्या लक्षात यायला लागेल की कादंबरी म्हणजे काय. मराठीमध्ये अत्यंत सुंदर सुंदर चांगल्या कादंबऱ्या, खूप चांगल्या कादंबऱ्या आहेत. म्हणजे केवळ रंजनप्रधान कादंबऱ्या नाहीत, तर समाजाचं संपूर्ण जीवनदर्शन घडवणाऱ्या अनेक चांगल्या कादंबऱ्या आहेत, अनेक काळामधल्या आहेत. म्हणजे अगदी जुन्या काळापासून, म्हणजे वि स खांडेकरांच्या कादंबऱ्या काही आहेत, ना.सी. फडकेंच्या कादंबऱ्या आहेत, आनंद यादव अलीकडच्या म्हणण्यापेक्षा आनंद यादवांच्या आहेत, व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडीसारखी कादंबरी आहे, पु.भा. भावेंच्या कादंबऱ्या आहेत. अगदीच आजच्या दलित साहित्यात सुद्धा काही झुळवासारख्या कादंबऱ्या ज्या आहेत त्या लक्षणीय अशा कादंबऱ्या आहेत. मग सांगेल इंदू काळे सरला भोळे, छोटीशी वाटणारी कादंबरी आहे पण अत्यंत मौल्यवान अशा कादंबऱ्या आहेत. त्याच्या काळामध्ये या कादंबऱ्यांनी समाज जीवनाला नवा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला किंवा नवी दृष्टी दिली. समाजामधले काही विशेषत्वाने मांडण्याचा प्रयत्न केला. विशेषत्वानं ज्या कादंबरीचा उल्लेख करायला हवा खरं तर तो म्हणजे पाचोळ्यासारखी रारम बोर्डांची कादंबरी जी आहे. पाचोळ्यामधलं जे वास्तव जे आहे ते आजही आपल्याला ग्रामीण पातळीवरती, ग्रामीण जीवनामध्ये अनुभवायला मिळतं. आता बदल झालाय समाजामध्ये, पण परिवर्तन जेव्हा 1960च्या काळामध्ये ग्रामीण जीवनामध्ये परिवर्तन होत होतं, ते परिवर्तन कोणत्या स्वरूपाचं होतं हे पाचोळ्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. गावगुंडसारखी गलठोकरांची कादंबरी जी आहे ती जेव्हा मला वाटतं 1950-52च्या दरम्यान ज्या निवडणुका ज्या आपल्या सुरुवातीला झाल्या त्या अनुषंगानं गावामध्ये निवडणुका आल्या. पूर्वी निवडणुका नव्हत्या, पण आपण स्वतंत्र झाल्यानंतर निवडणुका आल्या आणि त्यामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा एकूणच निवडणुका आल्यानंतर मग गावामध्ये जे एकसंगता जी होती ती हळूहळू कशी दूर होत गेली. गावामध्ये फुटीरचं वातावरण कसं आलं, सत्ता संघर्ष कसा सुरू झाला, यासारखं चांगलं चित्रण त्यांनी केलेलं आहे. ग्रामीण जीवनातलं चांगलं चित्रण सुद्धा, ग्रामीण अस्सल जीवनाचं चित्रण द.मा. मिरासदारांसारखे लेखक असतील किंवा शंकर पाटलांसारखे लेखक असतील, बनगरवाडीसारखे तर कादंबऱ्या आहेच आहे. अशा अनेक कादंबऱ्या लेखकांनी खूप चांगलं लेखन केलेलं आहे. तर तुम्हाला हे वाचणं आवश्यक आहे. तेव्हाच या सगळ्या व्याख्यांचा एक परिपूर्ण अर्थ तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला समजेल की कादंबरी हा वाङ्मय प्रकार नेमका कथेपेक्षा, कवितेपेक्षा, नाटकापेक्षा, खंडकाव्यापेक्षा कसा वेगळा आहे आणि त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याने कसं निर्माण केलेलं आहे हे स्वरूप अभ्यासासाठी कादंबरी वाचन अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रो, आज आपण इथंच थांबत आहोत. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कादंबरीचे घटक. ज्या घटकांनी कादंबरीची संरचना घडते त्या संरचनेचा आपण अभ्यास पुढच्या भागापासून करणार आहोत. धन्यवाद.